लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येते। 2 दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। राज्य सरकारने अर्थसंकल्पातून निधीची तरतूद केल्यानंतर आता लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींनो, आज रात्री 12च्या आत तुमच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होणार की तुमचं नाव या यादीतून कायमचं कट होणार। याचा सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा खुद्द मंत्रालयातून आता समोर आला आहे। होय बहिणींनो, सर्वात आधी मला एक सांगा, आज सकाळी तुमच्या मोबाईलची मेसेज रिंग वाजली का? तुमच्या बँकेच्या खात्यात काही जमा झाल्याचा मेसेज आलाय का? जर अजून आला नसेल तर काळजी करू नका, पण गाफीलही राहू नका, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी जेवढा आनंदाचा आहे तितकीच तो तुमच्या पायाखालची जमीन सरकवणारा ठरणार आहे। राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींच्या खात्यात अखेर सरकारने पैशांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत। कालपासून आणि आज सकाळपासून थेट तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे एकत्र पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। पण आता थांबायचं नाहीये, कारण यामध्ये एक मोठा ट्विस्ट समोर आलेला आहे। काही बहिणींच्या खात्यात थेट 3000 रुपये मिळालेत, तर काही बहिणींच्या खात्यात फक्त 1500 रुपये मिळालेत। आणि सर्वात मोठी भीती म्हणजे तब्बल 14 लाख महिलांना या योजनेतून थेट अपात्र म्हणजेच बाद करण्यात आलं आहे। 14 लाख महिलांची नावं यादीतून कट झाली आहेत। आता या अपात्र महिलांमध्ये तुमचं नाव तर नाही ना? तुमच्या जिल्ह्याला पैसे कधी मिळणार? आज कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी डीबीटीचं बटन दाबून पैसे खात्यात वर्ग केलेत, आणि त्या राहिलेल्या 15 जिल्ह्यांची नावे कोणती, जिथे आज रात्री 12च्या आत बँका सुरू ठेवून पैसे जमा होणार आहेत? हे सगळं अगदी सविस्तर आणि शेवटच्या जिल्ह्याच्या नावापर्यंत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून ही अत्यंत महत्त्वाची बातमी अर्धवट सोडू नका। व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत शांतपणे बघा, कारण अर्धवट माहिती तुमच्या हक्काचे 3000 रुपये बुडवू शकते। आता लाडक्या बहिणींनो, रेशीमबाग मैदान ते थेट बँक खात्यामध्ये नेमकं असं काय घडलंय? निधी वाटपाचा ग्रँड सोहळा आणि एकनाथ शिंदे यांचा शब्द। महत्वाची घोषणा बघायला गेलं, हा एकनाथ शिंदे यांचा शब्द होता। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणारच, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं। बहिणींनो, नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर योजनांच्या निधी वाटपांचा अत्यंत भव्य असा 2ऱ्या टप्प्याचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला स्वतः तुमचे लाडके भाऊ म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होतं। अनेकांना वाटत होतं की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना फक्त कागदावर राहिली आहे की काय, सरकार पैसे देणार की नाही? पण बहिणींनो, सरकारने आपला शब्द 100% पाळला आहे। आज सकाळी ठीक 9 वाजल्यापासून महिलांच्या खात्यामध्ये खटाखट मेसेज यायला सुरुवात झाली आहे। आज एकाच दिवसात सरकारने तब्बल 990 कोटी रुपये महिलांच्या खात्यात वर्ग केले आहेत। पण आता मुख्य प्रश्न हा आहे की काल आणि आज मिळून नेमके किती पैशांची वाटप झाली आहे आणि ते तुमच्यापर्यंत कसे पोहोचणार आहेत? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया। 3000 रुपये की 1500? बँक खात्यामध्ये पैशांचा घोळ आणि सत्य। सर्वात महत्वाचा आणि मोठा सस्पेन्स म्हणजे ज्याने सर्व लाडक्या बहिणींना आता संभ्रमात टाकलं आहे। बऱ्याच महिलांना काल जून महिन्याचे 1500 रुपये आले, पण जुलै महिन्याचे पैसे आलेच नाहीत। काही बहिणींना मात्र एकत्र 3000 रुपये आले आहेत। मग असं का बरं झालं? नेमकं कारण काय आहे आणि काय खरं आहे? सरकारने या योजनेसाठी तब्बल 32,000 कोटी रुपयांचा महापॅकेज घोषित केला आहे। काल जेव्हा सरकारने डीबीटीचे बटन दाबलं, तेव्हा एकाच वेळी कोट्यवधी महिलांच्या खात्यात पैसे जात असल्यामुळे बँकिंग यंत्रणेवर प्रचंड ताण आला। तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे आणि ऐनवेळी निधीच्या नियोजनामुळे काल फक्त जून महिन्याचे 1500 रुपये बहुतांश महिलांना पाठवता आले। पण काळजी करू नका, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांनी काल रात्रीच अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की ज्या बहिणींना काल फक्त जूनचे 1500 रुपये मिळाले आहेत, त्यांना पुढच्या काही तासाच्या आत जुलै महिन्याचे उर्वरित 1500 रुपये सुद्धा पाठवले जावेत। म्हणजेच तुम्हाला 2 महिन्याचे मिळून एकत्र 3000 रुपये मिळणार, हे मात्र आता नक्की झालंय। लाडक्या बहिणींनो, जुलै महिन्याची नवीन नियमावली 3 अटीमध्ये तुम्ही पास आहात का?
लाडक्या बहिणींनो, सरकारने जून महिन्यामध्ये कोणतीही तपासणी न करता बऱ्याच भगिनींना सरसकट पैसे दिले आहेत. पण आता जुलै महिन्याचा हप्ता देण्यापूर्वी सरकारने काही नियम लागू केले आहेत. जर तुम्ही या नियमात बसला नाही तर तुमचे पैसे थांबवले जाऊ शकतात. लाडक्या बहिणींनो, पडताळणी सोपी व्हावी म्हणून वयोगटानुसार महिलांचे 3 मुख्य गट आता पाडण्यात आलेले आहेत. यामध्ये लाडक्या बहिणींनो, पहिला गट म्हणजे 21 ते 35 वयोगटातील तरुण महिला, दुसरा गट म्हणजे 35 ते 45 वयोगटातील महिला, तिसरा गट म्हणजे 45 ते 65 वयोगटातील ज्येष्ठ महिला. आज सर्वात आधी 45 ते 65 वयोगटातील गरजू आणि गोरगरीब महिलांना प्राधान्य देऊन पैशाचे वितरण केले जात आहे. आता लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची टीप म्हणजे हा पैसा फक्त आणि फक्त गरीब, शेतकरी आणि गरजू भगिनींसाठी आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाकडे 10 एकरापेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना या जुलै महिन्याच्या हप्त्यातून वगळण्यात येत आहे. त्यामुळे तुमची जमीन 10 एकराच्या आत असणं अत्यंत आवश्यक आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की 14 लाख महिलांना अपात्र करण्यात आलं आहे. ती कोणती नावे आहेत? सरकारने जेव्हा फॉर्मची पुनर्रचना आणि पडताळणी सुरू केली तेव्हा अनेकांना धक्का बसायला सुरुवात झाली. यामागे प्रामुख्याने 3 गोष्टी समोर आल्या आहेत. पहिली म्हणजे चुकीची माहिती. अनेक महिलांनी उत्पन्नाचा दाखला चुकीचा जोडला आहे. काही कुटुंबात सरकारी नोकरी, करदाते सदस्य असताना माहिती लपवली आहे. दुहेरी अर्ज. एकाच महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यांचा किंवा वेगवेगळ्या मोबाईल नंबरचा वापर करून 2दा-3दा अर्ज भरल्याचे सिस्टीमने ट्रॅक केले आहे. नंबर 3, बँक रिजेक्शन यादी. लाडक्या बहिणींनो, ज्यांच्या खात्यावर आधीच आधार लिंक नव्हते किंवा ज्यांचे अर्ज बँक स्तरावर रिजेक्ट झाले होते, अशा 14 लाख महिलांची यादी प्रशासनाने वेगळी केली आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज पूर्ण मंजूर असेल तरच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे. आता येऊया सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर, ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात. तो म्हणजे जिल्ह्यांची यादी. सरकारने पहिल्या टप्प्यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड केली आहे. उर्वरित 16 जिल्ह्यांमधील महिलांना मात्र 1 ऑगस्ट पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आता या 20 जिल्ह्यांचे 3 मुख्य विभागात वर्गीकरण करून सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेऊया. यामध्ये पहिला भाग म्हणजे मराठवाडा आणि खानदेश विभाग. यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील अत्यंत गोरगरीब आणि शेतकरी कुटुंबातील महिलांच्या खात्यावर आज सकाळपासून डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होण्यास जोरदार सुरुवात झाली आहे. त्यानंतरचा भाग येतो नांदेड. नांदेड जिल्ह्यातील ज्या महिलांनी बँक केवायसी पूर्ण केलेली आहे त्यांच्या खात्यावर आज दुपारपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यानंतरचा विभाग येतो अकोला आणि धुळे. खानदेश आणि विदर्भाच्या सीमेवरील या 2 जिल्ह्यांमध्ये आज विशेष मोहीम राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यातील महिलांना प्राधान्य दिले गेले आहे. तर त्यानंतरचा विभाग येतो जळगाव आणि नंदुरबार. आदिवासी आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी इथल्या स्थानिक बँकांना बँक खाते तात्काळ सुरू ठेवण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत. तर दुसरा विभाग येतो पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग. यामध्ये सातारा आणि कोल्हापूर. जर तुम्ही सातारा किंवा कोल्हापूर भागातून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. येथील महिलांच्या खात्यावर काल जूनचे पैसे आले होते आणि आज जुलैचे 1500 देखील जमा व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजेच बऱ्याच जणींना, लाडक्या बहिणींना 3000 रुपये पूर्ण झाले आहेत. रायगड आणि रत्नागिरी. लाडक्या बहिणींनो, कोकणातील या 2 जिल्ह्यांमध्ये ज्या महिला शेतात किंवा इतरांकडे मजुरीचे काम करतात अशा गरजू महिलांना प्राधान्य देऊन थेट बँकेत रक्कम जमा केली जात आहे. त्यानंतरचा विभाग येतो सिंधुदुर्ग. कोकण किनारपट्टीच्या या भागात मच्छीमार आणि छोट्या व्यावसायिकांना महिलांच्या खात्यावर आज संध्याकाळपर्यंत पैसे पोहोचतील. त्यानंतरचा विभाग येतो पुणे ग्रामीण. पुण्याच्या ग्रामीण भागातील बँकेमध्ये आता गर्दी टाळण्यासाठी खात्याच्या शेवटच्या नंबरनुसार पैसे सोडले जात आहेत. बघा आता उर्वरित महत्वाचे जिल्हे. लाडक्या बहिणींनो, पुढील जिल्ह्यांमध्ये आज संध्याकाळपासून ते रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत बँकांचे सर्व्हर सुरू ठेवून पैसे ट्रान्सफर करण्याचे आदेश खुद्द प्रशासनाने दिलेले आहेत. यामध्ये आता विभाग येतो बीड आणि लातूर. येथील ज्या महिलांनी आधीचे सर्व निकष पूर्ण केले आहेत त्यांना जुलैचा हप्ता
आज रात्रीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत जमा होईल. त्यानंतरचा विभाग येतो बुलढाणा आणि अहिल्यानगर या मोठ्या जिल्ह्यांमध्ये लाभार्थी संख्या जास्त असल्याने पैशाचे वितरण अगदी टप्प्याटप्प्याने आणि वेगाने सुरू आहे. त्यानंतरचा विभाग येतो नाशिक आणि नागपूर. नागपूरच्या सोहळ्यानंतर या दोन्ही विभागात पैशांचे मेसेज येण्याचा वेग आता दुप्पट झाला आहे. त्यानंतरचा विभाग येतो गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया. विदर्भातील या दुर्गम भागातील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी सरकारने विशेष प्राधान्य दिले असून आज रात्री 12च्या आत येथील पात्र महिलांच्या खात्यात हप्ता पूर्ण जमा केला जाईल. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे आले की नाही. बँकेच्या टेक्निकल अडचणी आणि 3 सोपे उपाय. बऱ्याच ग्रामीण भागातील लाडक्या बहिणी तक्रार करतात की भाऊ, शेजारच्या काकूंना पैसे आले पण माझे पैसे आले नाहीत. तर बहिणींनो, घाबरून जाऊ नका. तुमच्या खात्यात पैसे अडकले असतील तर या 3 गोष्टी त्वरित तपासून बघा. नंबर 1, बँकेची निवड. तुमचे खाते जर पोस्ट ऑफिस, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्र या सरकारी बँकांमध्ये असेल तर तिथे सर्वात आधी पैसे जमा होतात. खाजगी बँकांना थोडा वेळ लागतो. नंबर 2, रेंज किंवा मेसेजचा प्रॉब्लेम. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे अनेकदा बँकांचा मेसेज यायला 4 ते 5 तास उशिरा होतो. त्यामुळे मेसेजची वाट पाहू नका. नंबर 3, डिजिटल पद्धत वापरा. बँकेत चक्रा मारून गर्दी करण्यापेक्षा तुमच्या मोबाईल मधून म्हणजेच गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम वापरून बँक बॅलन्स आता चेक करा. तिथे तुम्हाला लगेच लक्षात येईल की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही. बहिणींनो, व्हिडिओ आता अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे, पण थांबायचं नाहीये, कारण इथेच सर्वात मोठा ट्विस्ट लपलेला आहे. जर वर नमूद केलेल्या 20 जिल्ह्यांमध्ये तुमचे नाव असूनही आज रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर याचा अर्थ तुमचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे. मंत्रालयातून आलेली सर्वात गुप्त आणि महत्त्वाची बातमी. ज्या पात्र भगिनींना तांत्रिक सर्व्हर डाऊन असल्यामुळे किंवा बँकांच्या सुट्टीमुळे आज पैसे मिळू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी सरकारने विशेष मेगा डीबीटीचा टप्पा घोषित केला आहे. म्हणजेच तुमच्या हक्काचे पैसे कुठेही जाणार नाहीत. जे सरकारच्या तिजोरीत तुमच्या नावाने सुरक्षित ठेवण्यात आलेले पैसे आहेत ते तुमच्या खात्यात 100% जमा होणार आहेत. तुमचा भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की जोपर्यंत ते सत्तेत आहेत तोपर्यंत तुमच्या हक्काच्या या पैशाला कोणीही धक्का लावू शकत नाही. ही योजना कधीही बंद होणार नाही. काल अनेक महिलांनी उपमुख्यमंत्र्यांना आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना घेरून विचारलं होतं की भाऊ, जून महिना संपला, जुलै अर्धा झाला तरी पैसे खात्यात जमा झाले नाहीत. आणि बघा, तुमच्या भावाने शब्द पाळला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तुमच्या खात्यात पैसे जमा करून त्यांनी दाखवून दिलं आहे की ते दिलेला शब्द 100% पाळतात. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, आता अजिबात उशिरा करू नका. ताबडतोब खाली कमेंट करा आणि कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्कीच सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता. तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले की थेट 3000 रुपयांचा हप्ता जमा झालाय की अजूनही 1 रुपया तुमच्या खात्यात आलेला नाहीये. तुमची जी काही अडचण असेल ती खाली कमेंट करा, आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. अशाच प्रकारच्या अत्यंत खऱ्या, सविस्तर आणि शासकीय योजनांतर्गत सर्वात आधी आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सावध रहा, सतर्क रहा, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची. भेटूया पुन्हा एकदा अशाच महत्त्वाच्या माहिती सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.